नरदेह मिळालाय ना. गोपाळांना भगवंताने बोलवून घेतलं. सगळ्या गोपाळांना, पेंड्या, वाकड्या, बोबड्या, सुदामा सगळ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, हे बघा, तुम्हाला आता नरदेह मिळालेला आहे, तुम्हाला काळाने अवकाश दिलेला आहे, फार इंद्रिय तुमचे सतेज आहेत. आता एक काम करा, आता आपल्याला काल्याचा प्रसाद सेवन करायचा आहे. फक्त तुम्ही काय करा, तुमच्या घरून येत असताना मोकळे येऊ नका. देवाकडे जात असताना, गुरुकडे जात असताना, आईकडे जात असताना कधीही रिकाम्या हातानं जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं. गुरुकडे जात असताना काहीतरी एखादं फल असेल, त्यांना जो आवडतो तो पदार्थ घेऊन जा, श्री गुरुची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आईकडे जात असताना काहीतरी त्या आईला घेऊन जा, ती आई प्रसन्न होते. देवाकडे जायचं असेल तरी काहीतरी घेऊन जा. कृष्णाने सांगितलं, हे बघा, मी देव आहे ना, माझ्याकडे याल तरी याले लागे, तो घे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरी, मला आलो तोरी. पण काय करा, मोकळे येऊ नका. आता ह्याची जेऊ सवे घेऊ, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतायत. पहिल्या चरणामध्ये उत्तरार्धामध्ये, पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलले. तुकोबराय म्हणले, सवे घेऊ शिदोरी. भगवान श्रीकृष्णाने गोपाळांना एकत्रित केलं, एकत्रित करून सांगितलं, चला सवे घ्या, शिदोरी घ्या. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपल्या घरून शिदोरी घेऊन या. आणि ती शिदोरी घेऊन आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, काला करायचा आहे. काला हा 3 प्रकारचा आहे. कोणता कोणता? शरीर हे 3 प्रकारचं आहे ना. जसं स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे आणि कारण शरीर आहे. तसे काल्याचे प्रकार, जसे शरीराचे प्रकार 3 आहेत, त्याप्रमाणे काल्याचे प्रकारही 3 आहेत. त्याचप्रमाणे आपल्या, ऐका ना, माझ्याकडे लक्ष द्या. थोडस जड चाललंय का जास्त सहज झालंय? जास्त सहज झालंय का तुमच्यासाठी? हे बघा, कीर्तनाचे प्रकार 3 असतात. एक गुण कीर्तन, भगवंताच्या म्हणजे गुणाचं चिंतन जे असतं ना, एक लीला चरित्र असतं, एक गुणाचं चरित्र असतं, एक स्वरूपाचं चरित्र असतं. तर आपल्याला कुठलाही विचार करायचा नाही, आपल्याला फक्त आज लीला चरित्राचं कीर्तन करायचंय. भगवान श्रीकृष्णाच्या त्या दिव्य चरित्राचा आपण उच्चार जरी केला ना, तरी सुद्धा आपल्याला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं सांगू का, सिस्टीम लय गोड लागली हो. टाळ्या वाजवा सिस्टीमसाठी. वा, त्या बातमी. अमोल महाराज, परवा दिवशी अशी सुंदर सिस्टीम लागली, अशी गोड सिस्टीम लागली. आणि मी म्हटलं, वा, काय सुंदर सिस्टीम लागली महाराज. त्या सिस्टीमवाल्यानी, ऑपरेटरनी माझ्याकडे आला, माझ्या पाया पडला, 500 रुपये दक्षिणा माझ्या पायावर ठेवली. त्यांच्याकडे नका बघू तुम्ही, ते गोड माणूस आहेत महाराज, गोड व्यक्ती, प्रांजल मनाने त्यांनी सुंदर सिस्टीम दिली. फार छान सिस्टीम लागलेली आहे. बरं वाटलं मला. ऐका, काल्याचे प्रकार 3, शरीराचे प्रकार 3, त्याचप्रमाणे प्रकृतीचे प्रकार. तुका आहे बघा, आपल्यामध्ये सत्व, रज आणि तम 3 गुण आपल्या शरीरामध्ये आहेत. त्रिगुणात्मक आपला हा देह आहे. स्थूल शरीर हा त्रिगुणात्मक आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. हे 3 गुण आपल्या शरीरामध्ये आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला देवाने शरीर दिलंय,
आपल्याला देवाने मन दिलंय, बुद्धी दिली, आपल्याला देवाने हृदय दिलंय. आता शरीर कशा करता दिलंय, मन कशा करता दिलं, हृदय कशा करता दिलं आणि बुद्धी कशा करता दिली. तर आपण एका विचार करू. हे शरीर आपल्याला मिळालंय, पण या शरीरामध्ये भगवंताने फार छोटस अंतःकरण दिलेलं आहे. बघा काल्याचा अधिकारी कोण आहे, फार छोटस अंतःकरण दिलेलं आहे. त्या छोट्याशा अंतःकरणामध्ये 3 दोष दिलेले आहेत. तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात ना, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये 3 दोष आहेत. तुम्ही म्हणाल महाराज कोणते कोणते दोष आहेत? जसे शरीर 3 प्रकारचं आहे, जसे काले 3 प्रकारचे आहेत, तसे आपल्या अंतःकरणामध्ये दोष सुद्धा 3 प्रकारचे आहेत. ते कोणते कोणते? पहिला दोष आहे मल, दुसरा दोष आहे विक्षेप आणि तिसरा दोष आहे तो आवरण. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष आहे, विक्षेप नावाचा दोष आहे आणि आवरण नावाचा दोष आहे, आत्मस्वरूपाचं आवरण. मग महाराज आमच्या अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष आहे, हे आम्हाला कसं कळणार? आमच्या अंतःकरणामध्ये विक्षेप नावाचा दोष आहे, हे आम्हाला कसं कळणार? आमच्या अंतःकरणामध्ये आवरण नावाचा दोष आहे महाराज, हे आम्हाला कसं कळणार? फार सोपी प्रक्रिया आहे. माझ्याकडे लक्ष द्या. जोपर्यंत हे बघा आपल्या अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष आहे हे जर आपल्याला कळावं, जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर फार सिद्धांत सोपा आहे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये पाप करण्याची वासना शिल्लक आहे तोपर्यंत समजून घ्या आपल्या अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष हा शिल्लक आहे. विठाला मल नावाचा दोष जर आपल्याला निवृत्त करायचा असेल, महाराज आम्हाला मल नावाचा दोष कळाला, आमच्या अंतःकरणामध्ये विक्षेप नावाचा दोष आहे हे आम्हाला कसं कळेल? आपण जर भगवंताची भक्ती करत असाल, भगवंताची सेवा करत असाल, पूजा करत असाल, आपलं मन जर एकाग्र होत नसेल, त्या भगवंताच्या चरणावर लीन होत नसेल ना, समजून घ्या आपलं मन जर स्थिर होत नसेल, समजून घ्या आपल्या अंतःकरणामध्ये विक्षेप नावाचा दोष अजूनही आहे. महाराज आम्हाला मल नावाचा दोष कळाला, विक्षेप नावाचा दोष कळाला, आता आवरण नावाचा दोष सांगा. सांगतो ना, जोपर्यंत हे शरीर मी आहे, या शरीरामधला जो आत्मा आहे तो मी नाही, हे शरीर मी आहे आणि या शरीराच्या संबंधाने जेवढे काही आहेत रिलेटिव्ह हे सगळे माझे आहेत, अशी बुद्धी जोपर्यंत विचार करते ना तोपर्यंत समजून घ्या की आपल्या अंतःकरणामध्ये आवरण नावाचा दोष शिल्लक आहे. मग हे शरीर मी नाही, या शरीरामधला आत्मा मी आहे, हे ज्या दिवशी आपल्या अंतःकरणाची भावना असेल, आपली बुद्धी विचार करील, त्या दिवशी आपण विचार करा, समजून घ्या की आपल्या अंतःकरणामध्ये आवरण नावाचा दोष निवृत्त झाला. महाराज आम्हाला आवरण नावाचा दोष कळाला, विक्षेप नावाचा दोष कळाला, मल नावाचा दोष कळाला, हे सगळं आम्हाला कळालंय, पण मल नावाचा दोष जर निवृत्त करायचा असेल त्याकरता साधना सांगा. विक्षेप नावाचा दोष निवृत्त करायचा असेल तर त्याकरता साधना सांगा. आवरण नावाचा दोष जर निवृत्त करायचा असेल तर त्याकरता साधना सांगा. मी ती साधना सांगण्याकरता आलोय. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन माझ्याकडे कीर्तन ऐका, नक्की तुम्हाला कीर्तन कळेल. विठाला हे निष्काम कर्म जर आपल्याकडे असेल तर मल नावाचा दोष निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला आता या ठिकाणी विक्षेप नावाचा दोष जर निवृत्त करायचा असेल तर फक्त आपल्याला करावं लागेल ती म्हणजे निष्काम भक्ती. आणि निष्काम भक्तीचं जर वर्णन करायचं असेल ना, बर का, निष्काम भक्तीचं वर्णन जर करायचं असेल तर फक्त आपल्याला त्या ठिकाणी उदाहरण गोपाळांचं आणि गवळणीच द्यावं लागतं. माणसं देवावर प्रेम करतात, स्वार्थपोटी करतात. माणसाचं काय घेऊन बसले तुम्ही? जेवढे माणसं देवावर प्रेम करतात ना, आमच्या माता मावल्या बघा ना, नारळ फोडतात, फोडलेलं नारळ अर्ध नाही नखाने कोरतात आणि देवाच्या समोर मारतात. अर्ध नाही, तुकडा नाही, नखाने कोरून तिथं मारतात आणि देवाला मागत असताना, देवा अरे द्विपाद चतुष्पाद सगळे सुखी राहू दे, आमचा जो वेल आहे ना हा मांडवावर जाऊ दे, मांडव तुटून खाली पडू दे, नग भरणार. ही आपली भक्ती आहे महाराज, हे आपलं प्रेम आहे. आणि तुमचं आमचं प्रेम काय सांगावं महाराज, आपल्या प्रेमाची काय उपमा दिली पाहिजे, काय निस्वार्थ प्रेम असतं आपलं ना. आमच्या गावातला भावश्या रोज दिवस वळवतो, रोज देवाची पूजा करतो. गावातला, या गावातला सांगत नाही, आमच्या गावातला सांगतो, रोज देवाची पूजा करायची. एक दिवस राम भाऊ त्याच्या जवळ आला
आणि जवळ त्याचा मित्र तो सकाळ सकाळ त्याने आंघोळ केली आणि बसला. असे देव समोर मांडले, सगळ्या देवाचे फोटो, काही चांदीचे देव, काही पत्र्याचे देव, काही पितळाचे देव समोर मांडले. ते समोर देव मांडले आणि त्याने सगळे देव उचलले. एक बकेट घेतली बरं का महाराज, एक बकेट घेतली आणि त्या बकेटमध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यात त्या बकेटमध्ये सगळे देव टाकले आणि जसं आपण भाज्याचं पीठ खालितो ना असे देव खालायला सुरुवात केली त्याने. कोणी? भावशेने आमच्या गावातून. त्या मी समोरून जात होतो, त्याला म्हटलं काय चाललं भाऊसाहेब? नाही, पूजा करतो ना देवाची. पण देवाची पूजा करू नको, पण देवाला बुडून मारू नको. एक एक देव घे, जरा श्रद्धा असू दे. ज्ञानोबराय म्हणतात ना, फिरूनी शेता जायचे आणि पूजोनी देव पाहिजे, तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. देवाकडे पहा, देवाची पूजा करा, आनंदाने देवाची पूजा केली पाहिजे. त्याच्या शेजारी त्याचा मित्र बसलेला होता रामभाऊ. एक एक देव घ्यायचा, पुढे ठेवायचा, धुवून काढायचा, बस पुढे ठेवायचा आणि गंधगोळी घेतली, हातावर उगळली त्याने. काय त्याच्या डोक्यात चणक आली काय ते देव विसरला. तो देव विसरून गेला. त्या रामभाऊला म्हटला, रामभाऊ खरं सांगू का, त्या भावकीनं उगळून मारलं रे आम्हाला. भावकीनं ना उगळून खाल्लं महाराज, उगळून खाल्लं. यांच्या नादी लागाव तर आपल्या मनगटात ताकद नाही. या भावकीनं उगळून खाल्लं, मनगटात ताकद नाही. बळ यांच्या संग भांडणं करावं तर आपल्या दंडात बळ नाही, भांडणं करायला आपल्या दंडात बळ नाही. बरं तुला सांगू का, मला एक वाटतं ह्या भावकीनं बरं का, ह्या भावकीनं पाठीवर मारावं गड्या, पण पोटावर मारू नये. काय करावं? पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये. पण एक सांगू का रामभाऊ, आता पाप नळण्यापर्यंत आलंय माझ्या. तुला खरं सांगतो, पाप नळण्यापर्यंत आलाय माझ्या. पण दुसरं सांगतो, शास्त्राप्रमाणे जीवन जगणारा माणूस आहे मी. यांनी कितीही भावकीने त्रास देऊ दे, कितीही उघडून खाऊ दे, म्हणजे नशिबात कुठं जाणार नाही. अशी पूजा चालू होती त्याची भावशीची. निष्काम भक्ती सांगतो की पूजा त्याची चालू आहे आणि तेवढ्यामध्ये चुलीवर त्याच्या पत्नीनं दुधाचं पातेलं ठेवलेलं होतं. काय केलं होतं? दुधाचं पातेलं ठेवलं होतं आणि हा देव चोळत होता आणि त्या कुत्र्याकडे पाहत होता. ते कुत्र दुधाच्या दिशेने येत होत. आता याला वाटलं त्या दुधाचं वाटुळं केल्याशिवाय हे कुत्र राहणार नाही, त्या दुधात तोंड घातल्याशिवाय हे कुत्र राहणार नाही. हा मजबूत देव शोधत होता त्या बकेटमध्ये. मजबूत देव, हाड हाड एक एक अभंग चालू आहे आणि देव शोधतोय आतमध्ये असा चोळ, म्हणजे पाहतोय तो कोणता मजबूत देव लागेल. आता एक मजबूत देव त्याच्या हाताला लागला. तो म्हणजे कोणता? तो लग्नामध्ये चोरायचा असतो. सगळे ब्रह्मचारी नाही माझ्या समोर बसले. कोणता देव? चोरला की नाही? कोणता देव असतो? महाराज तुमचं तुम्हीच बघा. देव आहे तुम्ही सांगा, कालाय तुम्ही सांगा, काय सांगायचं ते सांगा. आमचं डोकं खराब करू नका, आहे की नाही? रंगणात सगळ्यात मजबूत असतो तो. रंगणात उचलला त्याने भावशानं, जसा रंगणात घेतला कृष्ण महाराज जोरात त्याला हात म्हणून ठोकून मारला. आणि ही आपली भक्ती, ही भक्ती नाही महाराज, ही निस्वार्थ भक्ती नाही, ही निष्काम भक्ती नाही. भक्ती करायची असेल तर गवळणीचं उदाहरण दिलं जातं आणि आमच्या कृष्णाने गोपाळाचं उदाहरण दिलं जातं. त्या राधा राणीच्या डोळ्यामध्ये एक दिवस पाणी आलं. काय निष्काम भक्ती असते पहा महाराज. राधा राणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि भगवान श्रीकृष्ण नंद आनंद कंद भगवान परमात्मा त्या राधा राणीच्या समोर उभे राहत आहेत आणि त्या राधा राणीला विचारतात, का ग, का तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं? सांग मला, कोणी बोललं का तुला? तुझी प्रकृती खराब आहे का? तुला ताप आली का? तुझं डोकं दुखतंय का? तुझं पोट दुखतंय का? काय त्रास होतोय तुला? मला सांग. हे बघ, मी राजा आहे, मी देव आहे, करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती माझ्याकडे आहे. तू जरी मला नाही ओळखलं तरी माझं कर्तव्य आहे तुझं दुःख निवारण करणं. त्या राधा राणीला जेव्हा परमात्मा विचारतायत, सांग काहे तेरे आखियों में
श्याम दीवाना दीवानी 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 हो मेरा कृष्ण दीवानी हो मेरा श्याम दीवानी कृष्ण दीवानी हो मेरा श्याम दीवानी दीवानी हो मेरा श्याम दीवानी कृष्ण दीवानी हो मेरा श्याम दीवानी कृष्ण दीवानी हो मेरा श्याम दीवानी भगवान परमात्मा महाराजांना विचारता करावे का तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं सांग मला तेव्हा ते राधा राणीच्या कृष्णाला सांगते देवा देवा तू मोठा आहे मी लहान आहे देवा तू देव आहेस मी तुला भक्त आहे तुला कळणार नाही माझ्या व्यथा तुला कळणार नाही देवा देवा तुला माझ्या व्यथा कळणार नाही देवा तुला माझ्या व्यथा कळणार नाही देवा ऐक ना देवा माझ्या डोळ्यामध्ये का पाणी आलं माझं अंतःकरण आज का द्रवत आहे का अश्रू माझ्या डोळ्यामध्ये आलेले आहेत ना देवा तुला मोठं होऊन कळणार नाही त्याकरता तुला लहान व्हावं लागेल तुला कुणाचा तरी भक्त व्हावं लागेल तेव्हा तुला भक्ताच्या व्यथा कळतील तेव्हा ऐक ना एक बार किसी पर प्रेम करके देखो सावरिया राधा रो कहे क्या होते हैं आंसू क्या पीड़ा होती है क्यों दर्द उठता है क्यों आंखें रोती है राधा राणीच्या कृष्णाला सांगते देवा ऐक ना तुला कुणाचा तरी भक्त व्हावं लागेल देवा तुला जर वाटत असेल ना माझ्या डोळ्यामध्ये पाणी का आलं तर देवा एक बार किसी पर प्रेम करके देखो सावरिया राधा कहे क्या होते हैं आंसू क्या पीड़ा होती है क्यों दर्द उठता है क्यों आंखें रोती है देवा तुला तेव्हा कळेल तू कुणाचा तरी भक्त झाल्याशिवाय तुला व्यथा कळणार नाही असं निस्वार्थ प्रेम जर त्या भक्ता देवावर असेल ना आपल्या अंतःकरणाचा भाव जर निस्वार्थ असेल तर विक्षेप आपल्या अंतःकरणामध्ये राहू शकत नाही गवळणीला समाधी लागत होती विसरल्या काम सासो सासऱ्याची नाही मर्यादा कोणी नंदा कोणी जावा वृत्ती बेधले परमानंद हो नंदा हो नंदा पावा भोगणी भिगुनी हाती भगवंतानी मुरली वाजवली ना मुरली मनोहर माधवा माधवा सुरनर किन्नर नारद तुम्बर सुरनर किन्नर नारद तुम्बर गादिनी माधवा गादिनी माधवा मुरली मनोहर माधवा माधवा त्या भगवंताने मुरली वाजवली तो घरात होत्या आपल्याला कितीही देवाचं नाव आपण गुणगान गायलं तरी आपलं चित्त हे शांत होत नाही जर आपलं चित्त आपलं अंतःकरण तो विक्षेपाने बरबटलेला आहे ना हा विक्षेप नावाचा दोष अंतःकरणामधला हा निवृत्त करायचा असेल तर फक्त निष्काम भक्ती करावी नक्की आपल्या अंतःकरणातला विक्षेप नावाचा दोष निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत मल नावाचा दोष निवृत्त होत नाही नीट ऐका जोपर्यंत मल नावाचा दोष निवृत्त होत नाही जोपर्यंत विक्षेप नावाचा दोष अंतःकरणातला निवृत्त होत नाही तोपर्यंत आपण काल्याचे अधिकारी होऊ शकत नाही ज्या गवळणी आणि गोपाळ गवळणीचा जर विचार केला तर निष्काम कर्म करणाऱ्या त्या गवळणी होत्या निष्काम प्रेम करणाऱ्या त्या गवळणी होत्या निष्काम भक्ती करणारे ते गोपाळ होते हे बघा अभंगाचा भावार्थ आणि काला बरोबर चाललेला
तुम्ही म्हणाला अजून काळ्याचं कीर्तन वेगळं आहे की काय? बरोबर चाललेलं आहे सिद्धांत. तुम्हाला सांगू का मी भागवत करतो त्यामुळे मला काल्याचं कीर्तन जड जात. विठाला विठाला विठाला. हरी नामाचा खिचडी काला जर सेवन करायचं असेल तर स्वच्छ अंतःकरणाचा साधकच या काल्याच्या म्हणजे प्रसादाचा अधिकारी आहे. आणि जो स्वच्छ अंतःकरणाचा गोपाळ आहे, जे गोपाळ आहेत त्या गोपाळांना भगवंताने सांगितलं आता हिची जीव सवे घेऊ शिदोरी. भगवंताने सांगितलं तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही गोपाळ आहात, तुमचं अंतःकरण हे स्वच्छ झालेलं आहे. माझ्याशिवाय तुम्हाला प्रपंचामध्ये सुख मिळत नाही आणि त्या सुखाची चवही तुम्हाला लागत नाही. फक्त तुम्हाला मी दिसतो आणि तुमचं अंतःकरण माझ्या नामाने माझ्या ज्ञानाने हे व्यापलेलं आहे. म्हणून खरे काल्याचे अधिकारी तुम्ही आहात. तुम्ही या आणि या काल्याचे अधिकारी व्हा. तुम्हाला मी काला देतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात कोणता काला देतो? हा भंगाचं दुसरं चरण. हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी गोकुळामध्ये आनंद वेगळा होता ना. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे.
कृष्णाला भेटण्याकरता जायच्या. या सगळे गवळणी जातात, कृष्णाला भेटून येतात, नटून खटून जातात, नटून खटून जातात, आहे की नाही कृष्ण महाराज? नटून खटून जायचंय बरं का आपल्याला, बरं का कसं जायचंय, नटून थटून जायचंय आपल्याला. 95 वर्षाची गवळण ती बघितलं, अगं ह्या खेरड्या कुठे जात्यात कृष्णाला बघण्याकरता, नटून थटून माझ्या समोर. राग आला तिला, म्हटली मी सुद्धा जाणार, नटून थटून जाणार. मग तिच्या बापानं तिच्या लग्नामध्ये पैठणचा शालू घेतला होता, तुम्ही घेता घेतलाय ना? तिच्या बापानं तिच्या लग्नामध्ये पैठणचा शालू घेतला होता. गवळणीचं वय आहे 95 वर्ष. आता त्या गवळणीनं सुद्धा कृष्णाला बघायला जाण्याकरता नटण्याचा प्रयत्न केला, शृंगार करायचा प्रयत्न केला. कसा शृंगार केला माहितीये का? पुतळ्या नाकात नट घालून काय भात मात करून अजून जीवन केलेलं नाही. शालू पैठण मला वाटलं इशारा करायला आले का, केला इशारा. आता मला कोरड पडली बरं का, पाणी पाहावं लागते, त्याला इलाज नाही. तुम्हाला काय केलं की नाही महाराज? तुम्हाला इथं महाराज म्हणजे असा उभा राहायला पाहिजे की जसं तो रूम मधून उठून आला, तो कुठून आला, तो किती लांबून आला, त्याचा किती प्रवास झाला. अरुण दादा काही समजा तुम्ही मला फोन करणार, कीर्तन कधी संपत्ती, पहिली पंगत कोणाची बसवायची, आता कोणाकोणाचे पाकिट भरलेत, आता म्हणजे राजकीय क्षेत्रामधले कोण कोण येऊन गेले, कोणाकोणाचा सत्कार करायचा राहिलाय, आज कोण कोण येणार आहेत, हे सगळे चटपट. हा जबाबदारी फार अवघड असते माझी. आता मला बघा, तुम्ही येताना सगळे फोन केले, आता तुम्ही मला जाताना सुद्धा फोन करणार, महाराज कुठे आले, महाराज पोहोचले की नाही, बरोबर ना? करणार ना? काय घेणं महाराज. याच्या पुढे जाऊन सांगतो, कृष्ण महाराज मला 1 महिन्यापूर्वी एक फोन आला, सप्ताह कमिटी बसली, जसे आपले श्रीनिवास भाऊ आहेत, राजू भाऊ आहेत, अरुण दादा आहेत, त्याचप्रमाणे ही सगळी टीम आहे की नाही, सप्ताह कमिटी जशी बसली, ही कमिटी चांगली बरं का. त्या कमिटीवाल्याने मला फोन केला, दरडे शास्त्री आहेत का? म्हटलं हो बोला. अहो म्हटलं ते आम्हाला तुमची काल्याची कीर्तनाची सेवा पाहिजे होती. म्हटलं गेली राव. ते म्हणले कधी? म्हटलं 6 महिने झाले. काल्याची कीर्तनाची सेवा नाही हो, तुमचा आवाज चांगला आहे, चिंतन फार गोड सांगताय, तुम्ही विनोदही करताय, सर्वांगाने तुमचं कीर्तन आमच्या गावकऱ्याला आवडलंय, तुमचं कीर्तन आमच्या गावात झालंच पाहिजे, ही आमच्या सप्ताह कमिटीची इच्छा आहे. पण मी म्हटलं माझं कीर्तन गेलेलं आहे, मी तुम्हाला सेवा देऊ शकत नाही. वाटल्या पुढच्या वर्षीची सेवा तुम्ही या वर्षी फिक्स करू शकता, पुढच्या वर्षी मी येईल. पण अजून तरी मी कोणाला धोका देत, अजून तरी शब्द महत्वाचा आहे, म्हणजे देणारे असं त्याचा अर्थ नाही. मग त्यांना सांगितलं मी धोका देत नाही, मला मी सेवा घेतलेली आहे, मी जाणार आहे. त्याला राग आला महाराज,
छोटासा मोबाईल होता तो 1200. त्याला राग आला. शेजारच्याने विचारलं काय झालं, काय म्हटलं दराडे शास्त्री? ते म्हटले नाही त्यांची तारीख गेलेली आहे. तारीख गेली, बघा ना मला प्रयत्न करून. ते म्हटले नाही. ते बोलतात की आमची तारीख गेलेली, मला तारीख जमणार नाही, कीर्तन मला जमणार नाही. त्याला राग आला ना. तो म्हटला जाऊ दे, ते सोडून महाराज लोक काय खरं असते. ते कट करायचा फोन होता ना, तो राहून गेला त्याच्याकडून. तुम्ही ऐकतोय खिशात ठेवला त्याने वरच्या, त्याला लक्षातच नाही कट झाला की नाही. आता एवढ्यावर तो थांबला नाही. लय वागाळ बोलतात हो माणसं, लय वागाळ बोलतात. काय सांगू तुम्हाला. दुसरा म्हणला अरे जाऊ दे, त्याचा बाप दुसरा. बोलू नका हो. 2 मोठे मृत्यूच्या जवळ असतो महाराज आम्ही. कीर्तनकाराची अवस्था जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. पुतळ्या ती गवळण त्या भगवंताला बघण्याकरता निघाली. पाहता पाहता ही बातमी कंसाला कळाली. त्या गवळणी या ठिकाणी कृष्णाला पाहून आनंद घेत आहेत आणि कंसाला ही बातमी कळाली. मग पहिली पाठवली पुतना पाठवली. तळामध्ये विष भरून आली. कृष्णाला मारण्याकरता आली. यशोदेच्या दारात उभी राहिली. यशोदे मी तुझी मावस 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 आत्याची 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 लांबची बहीण आहे जरा. ती म्हणली मला बहीणच नाही पण हे आली कुठून. बरं ठीक आहे चला असू द्या. बसले आणि म्हटले तुला मुलगा झालाय माझ्या मांडीवर ठेव. तर मुलाला आणलं. तो रडायला लागला. जसं रडायला लागला ना कृष्ण रडायला लागले. रडायला लागल्याच्या नंतर यशोदा म्हटले आता त्याला नाहू घातलं, स्नान घातलं आणि त्याला झोपी लावलंय. आता चांगला झोपलाय बरं का. नाहू घालण्याची पद्धत आपल्याकडे वेगळीच आहे. ते नुकतंच जन्माला आलेला मुलगा असताना 80 वर्षाची म्हातारी असते. इकडच्या चुलीतला कोलांटा इसतू पलीकडच्या चुलीत नेऊन टाकायची जिची तयारी असते बरं का. त्या हातानं ती बाई त्या मुलाला गरम पाणी चेक करते. गरम पाणी असं कडक पाणी तिच्या हाताला काव गरम लागायचं. इसतू कोलाना तिच्या हाताला गरम लागतच नाही मला. ती चेक करते आणि त्या पाण्यानं त्या मुलाला ताणू 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 आंघोळ घालतात. अहो ते एवढं दमत आरडत वरडत आणि ते पडलं की झोपी जात. आणि मग काय म्हणतात माहिती का, बघ बघ कसा झोपी गेलाय. अशी आंघोळ घालावं लागते. वाचला तो वाचला म्हणून झोपला, नाही तर शक्य नव्हतं. तसं ती कृष्णाला आंघोळ घातली, झोपी लावलं आणि आण म्हटले माझ्याकडे. आता जेव्हा आण म्हटले ना तेव्हा कृष्ण यशोदा म्हटली हे बघ आता झोपी लावलाय. कृष्ण रडायला लागला. ते म्हणले भवानीचे गिराय की हे जर पाठीमागे लावलं तर पुढे हे बहुत करणे आहे. रडायला लागले. परत आणलं, मांडीवर दिलं आणि त्या कृष्णानं सगळं दूध तर पिलाच पण सगळं रक्त सुद्धा पिला. पंच प्राण ओढले आणि त्या पुतण्याला त्या ठिकाणी मोक्ष दिला. खऱ्या अर्थानं सायुज्य नावाचा मोक्ष त्या पुतण्याला भगवान श्रीकृष्णाने तेव्हा त्या ठिकाणी दिला. कृष्णाकडे जात असताना सिद्धांत असा आहे, एक तर वैरी होऊन जा, एक तर भक्त होऊन जा. एक तर वैरी होऊन गेला तर देव तुमचा स्वीकार करील, एक तर भक्त होऊन गेला तर देव तुमचा स्वीकार करील. मधला जो वर्ग आहे ना लटकते रही नारी, स्वीकार नाही काही नाही, उदाहरण नाही, बाजूलाच राहिला. वैरी व्हा किंवा भक्त व्हा. पुढे अनेक महाबळ भट्टासहित सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. महाबळ भट्ट हा ब्राह्मण होता म्हणून सोडला. सगळ्यांना त्या ठिकाणी मुक्ती दिली. काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्यखानी उडविली. त्या ठिकाणी आता कृष्ण लहानचा मोठा होऊ लागला. रंगत रंगणी चोरीत लोणी धरती गवळणी गेली गाणी यशोदे साधने ग दै तुझा भक्षणे गमाला निळे दौड केले साधने कृष्ण आळवा माते दाबा कृष्ण आळवा. मग लहानचा मोठा झाला, घरामध्ये पुढे केली. आता घरामध्ये नाही तर बाहेर यायला लागला. आता त्या भगवान श्रीकृष्णाने बालचौर्य मंडळ स्थापन केलं. सगळे पेंड्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळे बोलले या, सगळे या म्हणले. याला तरी यायला लागले अवघे माझे माझे मागे
मागे मागे आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी जो काला कोणालाही मिळाला नाही तो काला मी तुम्हाला पुष्टी देण्याकरता तुम्हाला सदृढ होण्याकरता मी देतो या माझ्या पाठीमागे बालचौर्य मंडळ स्थापन केलं आणि तेवढंच नाही घराघरामध्ये जाऊन त्या कृष्णानं दही दूध तुपाच्या चोऱ्या केल्या आणि एवढंच नाही केलं तर गावामध्ये आता जे उन्हाळ्याचे दिवस आहेत ना कुणाच्या काकड्या चोर कुणाचे कलिंगड चोर कुणाचे द्राक्षे चोर काय चोराचा धंदा झाला होता कृष्णा नुसता आणि ते सवंगडी बरोबर असायचे एक दिवस काय केलं काकडे चोरायला गेले कोण कोण पेंड्या वाकड्या बोबड्या सुदाम्या भगवान श्रीकृष्ण त्यांच्यामध्ये बासरी घेऊन काय ते मोर मुकुट ते पीस लावलेला ते डोक्याला मुकुट तयार केलेला असे सुंदर दिसायचे भगवान श्रीकृष्ण महाराज असे सुंदर दिसायचे त्यांना बघितलं की बघावंच वाटायचं ते गोपाळ भुलले होते त्यांच्याकडे बघून बरं का माणसानं असं देखणं असलं पाहिजे जर एखादा मारायला आला ना त्याला आपल्याकडे बघून असं वाटलं पाहिजे काय सुंदर बनवलं याला देवाने हे की नाही एवढा आणि तो सुंदर बनवणारा स्वतः आहे तो किती देखणा असेल त्याच्या त्या सुंदरपणाला पाळल्यानंतर ते गोपाळ आले एक दिवस एका माळ्याच्या मळ्यामध्ये गेले कवड्या काकड्याचा तो वेल होता त्या ठिकाणी सगळ्या काकड्या 1-2 एकर लावलेल्या अशा कवळ्या काकड्या खायची सगळ्याची इच्छा असते बरं का भेटत नाही ते दुर्भाग्य म्हणा बरं का आम्हाला कवळ्या काकड्या सगळ्याची इच्छा आहे पण ते भेटत नाही त्याच्याकरता पुण्य करावं लागतं कोणालाही भेटत नाही ती मिळत नाही कवळे काकडे कोणालाही मिळत नाही किती वेळ मी आता आहे मग इतका वेळ असतो इकडे विठाला कवळे काकड्या बघितल्या सगळ्या गोपाळांनी आता माझ्याकडे कवळ्या काकड्या बघितल्या आणि त्या काकड्या बघितल्या सगळ्यांनी तोडल्या खाल्ल्या नासाडा केला धिंगाणा केला अरुण दादा सगळ्या काकड्या खाल्ल्या पण ते जे बोबड्या होत ना बोबड्या त्यांनी काय केलं त्या काकड्या घेतल्या खिशात भरल्या कृष्णानं तो माळ्याचा मालिक आलेला बघितला मालक आला तो कृष्णानं बघितला कृष्णानं आवाज दिला हे गोपाळांनो चला मालकाला म्हणले मालक लय मारील आपल्याला तो थांबू नका म्हणले चला त्या बोबड्याने ते ऐकलंच नाही हे सगळे निघून गेले कृष्ण निघून गेला तिच्या काकडीला धरून तिथंच बसलं त्याला सुटा नसती का बोबड्या तिथंच बसलं ते आणि त्या मालक आला महाराज आणि त्या बोबड्याचा सचिन दादा शेंडीला धरलं शेंडीला सापडलं लय अवघड असतं महाराज सापडलं आणि शेंडीला धरला शेंडीला असा मारला मारत गावात आणला पब्लिक चौक बेकार असतो जसा दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी मार खाल्ला त्या मालकानं खूप मारला सुजला सगळा कोण बोबड्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कृष्ण आला त्या गोपाळांना घेऊन बोबड्याकडं आणि बोबड्याला म्हणला चला आपल्याला परत चोरी करायला जाते तो बोबड्या म्हणला कृष्णा तुझ्यासारखा लबाड माणूस मी बघितला नाही म्हणला तू किती प्रयत्न केला तरी मी आज तुझ्या बरोबर दाहिबा कितना नकोले बा आम्ही नाही तुझ्या संग येणार दाहिबा कितना नकोले बा आम्ही नाही तुझ्या संग येणार बघा बंद तोले म्हणून माल्याच्या माल्यामध्ये झुलवले बा माल्याच्या माल्यामध्ये कवल्या टाकल्या होत्या मी बोलला नाही गवळं बोबडी काय बोलतो बोबडे काय म्हणतात माल्याच्या मल्ल्यामध्ये कवल्या टाकल्या होत्या आमच्या पोलांनी 2-2 तोडल्या कुणी सगळ्या गोपाळांनी आमच्या पोलांनी 2-2 तोडल्या आमच्या पोलांनी 2-2 तोडल्या आमच्या पोलांनी 2 मी टाकले तो लाया गेलोले बा तिकडून आला माल्याचा मालिक माझ्या चिंडीला धरले बा झाले मला तिकडून आला माल्याचा मालिक माझ्याच थेरीला धरले बा म्हणून आम्ही नाही तुझ्या संग येणार थांबू का
सगळ्यांची इच्छा आहे ना. तुम्ही मोबाईल कडे घड्याळाकडे बघायला लागल्यावर मग माझी मनस्थिती राहत नाही. एकदा असंच कीर्तन रागात आलं, 9 ते 11 कीर्तन आणून झाला, 11 वाजले, जोरात कीर्तन चालू झालं. सगळे श्रोते भाविक माझ्याकडे पाहताय. मला वाटलं खरंच चांगलं ऐकणार आहे काही, चांगलं ऐकणार ते माणसं. मला वाटलं वा वा वा. मी बोलत राहिलो, तेवढ्यामध्ये एक असा दष्टपुष्ट माणूस दांडा घेऊनच उठला मला. 11 वाजले. कसा माणूस उठला माहितीये का? त्याचे चष्म्यावले येत ना मधले, हा तेच, त्यांच्यासारखे मजबूत माणसं अशी मस्त दांडा घेऊन उठले. मी म्हटलं काय झालं मामा, बसा खाली. मला तुझं चालू दे, तुझं चालू दे, तुला इथं आणलंय कोणी त्याला पाहतोय मी. क्या भारी. असू द्या, काल्याचं कीर्तन आहे. कृष्णाचं कितीही वर्णन केलं तरी कमीच आहे महाराज. दिव्य लीला आहे, दिव्य काल्याचं कीर्तन आहे. त्या ठिकाणी अनेक खोड्या करण्याचा प्रयत्न केला. मग आता गावातल्या खोड्या थांबवल्या. आता यशोदेनं सांगितलं, खांद्यावरी कांबळे हातामध्ये घाटीदारी नसे धेनो, सावळा जग जेवी, सावळा जग जेवी, अरे 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 मुकुंद मुरारी हो. मग त्या भगवान कृष्णाला खांद्यावर कांबळे दिले, हातामध्ये काठी दिली, मोर मुकुट पिसाचा मुकुट डोक्यावर धारण केला. अरे तुम्ही गाया घेऊन तुम्ही सारे गोपाळ रानात, तुम्ही गाया घेऊन गोपाळ रानात. भगवंताने काय केलं, एकटे नाही गेले. भगवंताने तो ग्रुप ऍडमिन होता ना, मग त्याने व्हॉट्सअपला मेसेज पाठवला. त्याने काय केलं, व्हॉट्सअपला मेसेज पाठवला. सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्याला मेसेज पाठवला. हे बघा, आता आपल्याला गोकुळामध्ये, मथुरेमध्ये, गोकुळामध्ये चोऱ्या करायच्या नाही. मग आता आपल्याला वृंदावनामध्ये जायचंय, त्या यमुनेच्या मृदू वाळवंटामध्ये जायचंय आणि तिथं जाऊन आपल्याला गायी सांभाळायच्या आणि सगळ्यांना तिथे काला करायचा आहे. मेसेज पाठवला. तसे येऊ नका, शिदोरी घेऊन या आणि गायी घेऊन या. रे तुम्ही गाया घेऊन सगळेजण या. आणि त्या कृष्णानं गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना. त्या ठिकाणी सगळ्या गवळणी आपल्या सगळ्या गायी घेऊन त्या ठिकाणी सगळे गोपाळ एकत्रित केले आणि त्या गोपाळांनी सांगितलं, देवा अरे खेळ खेळूया रे, आपण खेळ खेळलं पाहिजे. मग कृष्णाने सांगितलं खेळ खेळायचे का, या. सगळ्यांना एकत्रित केलं आणि खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. एक एक खेळ, एक एक खेळ. हम पोर हम काय झालं माहितीये का, कृष्ण कधी कधी रडकी खेळायचा. रडकी त्याच्यावर जर राज आला देत नसायचा. असे काही रडकी खेळणारे आपल्याला आपण खेळत ना, सूरपारुंबा असेल, गोटे खेळत का कोणी, गोटे गोटे खेळणारे किती हातवर हातवर करा. भाग्यवान एक महाराष्ट्र, तुम्ही गोट्या खेळा, तुमच्या बोटाचा व्यायाम झाला. अहो त्या गोट्याच्या नादामध्ये तोंडाला पाणी नाही उठलं की बिगर आंघोळीचाच गोट्याचा डाव लागायचा. आणि किती ऊन पडू द्या, ह्या दिवसात सुट्ट्या लागलेल्या असायच्या. मला चांगलं आठवतं, ते खेळलं पाहिजे. क्रिकेट, हा कृष्णानं तो डाव खेळला बरं का, चेंडू फळी, तो सुद्धा डाव खेळला. आणि तो महाराष्ट्राचा, आपला भारताचा मुख्य खेळ ठरला महाराज. जो कृष्णानं खेळ खेळला ना, तो मुख्य खेळ ठरला. आजही तो खेळ खेळला जातो. कृष्णानं जो खेळ खेळला तोही खेळ सवंगडी त्या ठिकाणी खेळे आणि आपण खेळलं पाहिजे. आता त्या गोपाळांनी सांगितलं, देवा
अरे खांदे भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख नाही खेळाचे सुख. मग सगळ्या काही नाही म्हटले. आता आपण काय करू जेवण करू. तुकोबराय तिथं होतेच. तुकोबरायाने सांगितलं देवा आम्ही आलोय आमचे शिदोरे आम्ही आणलेले आहेत. कृष्णाने सांगितलं मी सांगितलं होतं तुम्ही तुमच्या शिदोरे घेऊन या. आता काय करू आपण आता जेऊ. आता आता म्हणजे कधी ही सगळी श्रृंखला आता शब्दाच्या पाठीमागे असते बरं का. जशी तरी पुत्र स्नेह मोहित धृतराष्ट्र असे पुसत म्हणे संजय सांगे माग कुरुक्षेत्रीची. तरी शब्दाच्या पाठीमागे जसं ज्ञानोबराने अख्खं महाभारत टाकलं तसं आता शब्दाच्या पाठीमागे अख्खं चरित्र अख्खं जीवन त्याच्या पाठीमागे टाकलेलं आहे. अख्खं गोपाळ म्हणजे त्या ठिकाणी सगळं भागवत पाठीमागे आहे. भागवताच्या नंतर जो भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना एकत्रित केलं आणि आपल्या हातानं बिभ्रत बेनू जठर पटोरी हा शृंग वेत्राची कक्षा हा श्लोक म्हणून खऱ्या आपण कमलाकार त्या ठिकाणी सगळ्यांना बसवलं आणि सगळ्यांना आपल्या हातानं जो काला भगवान श्रीकृष्णाने गोपालांना दिला ना तोच काला माझ्या ज्ञानोबरायानं माझा ज्ञान राजा गोपाळासी लायाबा ज्ञानोबा माऊली माझा ज्ञान राजा गोपाळाची राजा माझा ज्ञान राजा गोपाळाची राजा